BA द्वितीय वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर ओंकार खिस्ते आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागील तासामध्ये आपण वित्तीय संरचना म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या पाहिली आणि नंतरच्या तासामध्ये आपण वित्तीय संरचना या दोन मुद्द्यांच्या संदर्भात अभ्यास केला होता. आजच्या या तासामध्ये आपण वित्तीय संरचनेचं आर्थिक विकासातील जी भूमिका आहे, जे महत्व आहे, या महत्वाबद्दल अभ्यास करणार आहोत. या वित्तीय आपण मागील तासामध्ये पाहिले की वित्तीय पद्धती अंतर्गत, वित्तीय संरचनेअंतर्गत वेगवेगळ्या वित्तीय संस्था ज्या की वेगवेगळ्या क्षेत्रावरती नियंत्रण ठेवतात. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, सेबी असेल, नाबार्ड असेल, यासारख्या ज्या वित्तीय संस्था आहेत, या वित्तीय संस्था देशातील किंवा अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या घटकांवरती, आर्थिक संस्थांवरती नियंत्रण ठेवतात आणि या माध्यमातून देशाची वित्तीय संरचना सुरळीतपणे कार्य करते आणि यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये एक नियमितता, सुसूत्रता आणि शिस्तबद्धता येते. आजच्या तासामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील वित्तीय संस्थांची जी भूमिका आहे, या भूमिकेवर प्रकाश टाकणार आहोत. मित्रांनो, अर्थव्यवस्थांच्या विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये वित्तीय संस्थांचा फारसा विकास झालेला नसतो. यामुळे साहजिकच जे लोक आहेत, जी जनता आहे, जे ग्राहक आहेत, जे गुंतवणूकदार आहेत, हे आपल्या ज्या बचती आहेत, त्या बचतीचं जे स्वरूप आहे ते अधिक जरी असलं तरी देखील ते वेगवेगळ्या भौतिक स्वरूपातील मालमत्तांमध्ये ठेवताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये सर्वसामान्यपणे बचती असेल, रोख पैसा असेल, सोने असेल किंवा जमीन, जायदाद, घर यासारख्या मौल्यवान गोष्टींमध्ये, घटकांमध्ये आपली बचत जमा करत असतात. या मागचे महत्वाचे कारण म्हणजे जवळ ठेवलेल्या बचती या असुरक्षित असतात, त्यांना धोका असतो, त्यांची चोरी होण्याची शक्यता असते. यामुळे हे लोक अविकसित वित्तीय पद्धतीमध्ये आपल्या बचतींचं जे विभाजन आहे ते वेगवेगळ्या भौतिक घटकांमध्ये करताना दिसून येतात आणि यामुळे या बचती अर्थव्यवस्थेत सहभागी होत नाहीत. या बचती अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीसाठी प्रवाहित होत नाहीत. यामुळे उद्योजक जे आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत किंवा जे उपभोक्ता कर्जदार वर्ग आहे, या वर्गापर्यंत या बचती पोहोचत नाहीत आणि यामुळे बचतीची गतिशीलता कमी होऊन त्या राष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहापासून दूर राहतात. यावर जर आपण पाहिलं तर वित्तीय पद्धती जर विकसित असेल तर लोकांचा या पद्धतीवरती विश्वास राहतो. यामुळे सामान्य वर्ग देखील बचत करून या बचती वेगवेगळ्या वित्तीय संस्थांमध्ये किंवा भाग भांडवलामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतो. यामुळे या बचतींचा उपयोग करून वेगवेगळे उद्योजक, गुंतवणूकदार किंवा जो उपभोक्ता वर्ग आहे, या वर्गासाठी बचती सहजपणे उपलब्ध होतात
आणि याचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या बचती अत्यंत सुरक्षित असतात. उदाहरणार्थ, घरी ठेवलेल्या रोख स्वरूपातील पैशापेक्षा बँकेमध्ये ठेवलेल्या बचतीच्या स्वरूपातील किंवा मुदत ठेव असेल यामध्ये जर गुंतवणूक केली तर या बचती सुरक्षितही राहतात आणि त्यावर काही प्रमाणात व्याजाच्या स्वरूपात परतावा देखील आपल्याला मिळताना दिसून येतो. म्हणजेच वित्तीय संस्थांमध्ये जर बचती जमा केल्या, त्या गुंतवणूक केल्या तर त्यामुळे सुरक्षितता निर्माण होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला किंवा देशातील अर्थव्यवस्थेच्या ज्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश वित्तीय पद्धतीमध्ये होतो, या सर्वांना कर्जाचा पुरवठा होतो आणि देशाची अर्थव्यवस्था गतिशील होण्यासाठी आपल्याला मदत होते. यामध्ये सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या विमा कंपन्या असतील, पेन्शन फंड असतील किंवा शेअर मार्केट असेल, भांडवल बाजार असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी बचत जमा झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांना देखील याचा लाभ होतो. वित्तीय व्यवस्थेचं अर्थव्यवस्थेतील जे योगदान आहे किंवा जे महत्व आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे, हे पाहत असताना वेगवेगळ्या मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतो. त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे वित्तीय संस्था या बचतीला प्रोत्साहन देण्याचं कार्य करतात. अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात, लोक असतात. या संस्था आणि उत्पन्न या संस्था आणि जे लोक आहेत, जो बचतदार वर्ग आहे, जो ग्राहक वर्ग आहे, उपभोक्ता वर्ग आहे, यांचे उत्पन्न अधिक असते, त्यांचा खर्च कमी असतो, म्हणून त्यांच्याकडे बचत होत असते. काही संस्था किंवा लोक असे असतात की ज्यांचा खर्च खूप अधिक असतो परंतु उत्पन्न मात्र तुलनेने कमी असते, त्यांना कर्जाऊ रकमाची गरज असते. या बचतींचा उपयोग अशा लोकांना कर्जाऊ निधीचा पुरवठा करण्यासाठी होतो. सर्वसामान्यपणे अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये जर आपण विचार केला तर बचत म्हणजे उत्पन्नातून उपभोग जर वजा केला तर बचती शिल्लक राहतात आणि या बचती म्हणजे अर्थव्यवस्थेला ज्या निधी लागतात, ज्या कर्जाची गरज असते, या कर्जाचा स्रोत म्हणजे बचत म्हणून ओळखली जातात. बचतीला प्राधान्य किंवा भविष्यकालीन उपभोगाला प्राधान्य देणे म्हणजे बचत होय. बचतीची सुरक्षितता, त्याचा परिपक्वता कालावधी, रोखता, बचतीवरील व्याजदर या घटकांवर बचतीचा दर अवलंबून असतो. म्हणूनच बचतीसाठी सुरक्षित साधने आणि संस्था उपलब्ध नसतील तर ज्यांच्याकडे बचतीच्या रकमा जास्त आहेत अशा रकमा निरुत्साही होतात, या गुंतवणुकीच्या प्रवाहापासून दूर राहतात. म्हणजेच योग्य व्याजदर आणि सुरक्षितता, परिपक्वता आणि रोखता ह्या बचतीमध्ये असतील तर लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि बचतीमुळे अर्थव्यवस्थेमध्ये एक गतिशीलता निर्माण होते. दुसरा आहे मोबिलायझेशन ऑफ सेव्हिंग अँड रिसोर्सेस. म्हणजे बचत आणि संसाधनांचं जी गतिशीलता आहे, ही गतिशीलता हे या संदर्भातील वित्तीय व्यवस्थेचं एक महत्वाची भूमिका असताना आपल्याला दिसून येते. अल्पविकसित वित्तीय व्यवस्थेमध्ये साधनांची निवड करण्यावर मर्यादा येतात. बचतीसाठी सर्वसामान्यपणे सोने व जमीन यासारखी मर्यादित परंपरागत साधने आहेत. या साधनांमध्येच हे लोक किंवा उपभोक्ते, बचतदार गुंतवणूक करताना दिसून येतात. या साधनांचे विक्रेते आणि खरेदीदार मर्यादित असल्यामुळे एकूण व्यवहारावरती मर्यादा पडतात. यामुळे साधनांची रोखताही कमी होते. त्यामुळे उत्पादक क्षेत्रांना योग्य प्रमाणात निधी पुरवठा होत नाही. जास्तीचा निधी असलेल्या संस्थांकडे निधी वापराशिवाय पुरून राहतो. म्हणूनच आज या बचतीच्या साधनांना गतिशीलता प्राप्त होणे महत्वाचे ठरते आणि या सर्वांच्या अभावामुळे लोक सावकारासारख्या असंघटित संस्थांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेतात. यामुळे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. विकसित अर्थव्यवस्थेमध्ये किंवा वित्तीय व्यवस्थेमध्ये कार्यक्षम मध्यस्थी असतात. त्याला आपण ब्रोकरही म्हणतो किंवा एजंट म्हणतो किंवा मीडिएटर म्हणतो. यांच्याकडे कार्यकुशल वर्ग असतो. तो कर्जाची
पत तपासणी चांगल्या तऱ्हेने करू शकतो. तसेच आपल्या बचत करणाऱ्या ग्राहकांमध्ये विश्वासाचे वातावरण देखील तयार करू शकतो. लोकांना हेही माहिती असते की आपला निधी सुरक्षित हातामध्ये दिला आहे आणि त्याचा वापर निश्चितपणे चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण होतो. त्यामुळे असा ग्राहक वर्ग हा वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतवणूक करतो. त्यामुळे साधनांची आणि बचतीची गतिशीलता निर्माण होताना आपल्याला दिसून येते. तिसरं जे महत्व आहे किंवा वित्त व्यवस्थेची, वित्तीय संरचनेची जी भूमिका आहे ती म्हणजे वित्तीय संसाधनांची कार्यक्षमपणे पुनर्वाटणी, एफिशियंट रिअलोकेशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस. परंपरागत वित्तीय संस्थेमध्ये आपण पाहिलं की सावकार आणि इतर ज्या असंघटित क्षेत्रातील घटक आहेत या घटकांचं प्राबल्य जास्त असते. यामुळे त्याची फारशी गतिशीलता नसते आणि अशा लोकांकडे प्रशिक्षित कुशल कर्मचारी वर्गही नसतो. यामुळे या गुंतवणुकीच्या साधनांच्या पुनर्वाटणीच्या संदर्भात अडथळे निर्माण होतात. या संस्थांचा आणखी एक महत्त्वाचा दोष म्हणजे या संस्थांमध्ये एक वाक्यता नसते. म्हणजे प्रत्येक सावकार, उदाहरणार्थ प्रत्येक सावकाराची कार्यपद्धती वेगळी असते, तारणचे प्रमाण स्वरूप वेगळे असते, तसेच त्यांच्या व्याजदरामध्ये देखील भिन्नता दिसून येते. म्हणजेच या संस्थांमध्ये एक वाक्यता नसते, व्यवहारामध्ये एकरूपता नसते. यामुळे वेगवेगळ्या संस्थांकडून माहितीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे संसाधनांची योग्य वाटणी होत नाही. परंतु याउलट जर आपण विचार केला तर संघटित बाजारामध्ये, संघटित वित्तीय क्षेत्रामध्ये साधनांची पारदर्शकता असते, साधनांची उपलब्धता असते. या सर्व संघटित क्षेत्रातील वित्तीय संस्थांमध्ये कार्यपद्धती यामध्ये देखील एकरूपता असते. त्यामुळे अधिक उत्पादन क्षेत्रामध्ये व्यावसायिक आणि कर्ज मागणाऱ्यांना खात्रीशीर कर्ज पुरवठा होताना दिसून येतो. पुढचं जे चौथं जे वैशिष्ट्य आहे, या वैशिष्ट्यामध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी वित्तीय संरचनेची जी भूमिका आहे किंवा जे महत्व आहे, यामध्ये चौथं जे महत्व आहे ते गुंतवणुकीचे विविधीकरण किंवा किमान जोखीम. मागील काही मुद्द्यांच्या विश्लेषणामध्ये आपण पाहिले की परंपरागत किंवा अविकसित वित्तीय व्यवस्थेमध्ये सावकार किंवा सावकारासारखे जे वेगवेगळे घटक आहेत, मित्र, नातेवाईक, चिट फंड असेल, या वेगवेगळ्या घटकांमध्ये या सर्व घटकांचा समावेश असंघटित क्षेत्रामध्ये होतो आणि असंघटित क्षेत्रातील जी वेगवेगळे घटक आहेत या घटकांच्या कार्यपद्धतीमध्ये एकरूपता नसल्यामुळे किंवा त्यांची कार्यपद्धती एकसारखी नसल्यामुळे जोखीम जास्त असते. आपण आताच पाहिलं की असंघटित क्षेत्रामध्ये सावकाराचं वर्चस्व हे जास्त आहे. त्यांचा व्याजाचा दर हा बँकांच्या व्याजदरापेक्षा अतिशय उच्च असताना दिसून येतो, अतिशय जास्त असताना दिसून येतो. त्यामुळे या सावकारांचं जे तारणाचं स्वरूप असतं ते देखील अतिशय वेगळं असतं. वाजवीपेक्षा तारणाची रक्कम ही जास्त असते. यामुळे व्यक्तींच्या बचतीमध्ये जोखीम निर्माण होते. तसेच कर्जाच्या परतफेडीमध्ये देखील अनिश्चितता किंवा धोका निर्माण होतो. तर आपण संघटित क्षेत्रातील बाजाराचा जर विचार केला किंवा वित्तीय पद्धतीचा जर विचार केला तर संघटित क्षेत्रातील ज्या वित्तीय संस्था आहेत, उदाहरणार्थ बँका असतील, विमा कंपन्या असतील, शेअर मार्केट असेल किंवा स्टॉक मार्केट किंवा सिक्युरिटीज असतील, या सर्वांमध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला त्याचं वेगवेगळ्या भागामध्ये रिस्क डायव्हर्सिफिकेशन करता येतं. जे
धोका आहे तो धोका वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागता येतो. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सावकाराकडे जर आपण पैसे ठेवले तर त्याच्यामध्ये जोखीम जास्त असताना दिसून येते. हे सावकार पैसे कशा पद्धतीने खर्च करेल आणि आपल्याला ज्यावेळेस तो पैसा पाहिजे त्यावेळेस तो पैसा उपलब्ध होईल किंवा नाही होईल हे आपण सांगू शकत नाहीत. पण याउलट वित्तीय संस्थांचा जर आपण विचार केला तर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपल्याला पैसा उपलब्ध होऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी किमान जोखीम आहे. तसेच गुंतवणूक करताना जे ब्रोकर असतात ते ब्रोकर देखील आपल्याला सल्ला देतात. या ब्रोकरच्या सल्ल्याच्या माध्यमातून गुंतवणुकीचं विविधीकरण करता येतं. म्हणजे आपला जो धोका आहे तो धोका वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भात विभागता येतो. त्याउलट वित्तीय व्यवस्थेमध्ये वित्तीय मध्यस्थ किंवा संस्था लहान बचतदारांना निधी एकत्र करून विविध प्रकारच्या वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामधून त्याची योग्य परतावा देखील मिळतो. या गुंतवणुकीची समप्रमाणात वाटणी होते. यामुळे वित्तीय व्यवस्थेमध्ये अनेक लहान लहान बचतदारांची एकत्रित बचत विविध पतसाधनांमध्ये गुंतवलेल्या गुंतवणुकीमुळे त्याचे विविधीकरण होते. गुंतवणूक ही वेगवेगळ्या घटकांमध्ये केल्यामुळे जो धोका आहे जे रिस्क आहे ती देखील कमी कमी होते आणि जे लहान लहान बचतदार आहेत त्यांना त्याचा फायदा होतो. पाचवं जी भूमिका आहे भारतीय विकासामध्ये ज्या वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत त्यांची जी भूमिका ती म्हणजे गुंतवणूक आणि भांडवल साठ्यामध्ये वाढ करणे. या ज्या वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत या वित्तीय संस्था सामान्य बचतदार वर्गाकडून बचत गोळा करून या बचती उत्पादन आणि गुंतवणूक प्रक्रियेसाठी वापरतात. म्हणजे एखाद्या उद्योगाला किंवा एखाद्या उपक्रमाला या बचतींचा पुरवठा करून त्यांच्या स्थापनेला, त्यांच्या उत्पादन प्रक्रियेला, त्यांच्या विपणनासाठी देखील या गुंतवणूकीतून वाढ होऊन उत्पादनाची प्रक्रिया ही गतिशील होऊ शकते. म्हणजे गुंतवणूक आणि भांडवल साठ्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय वित्तीय संस्था या महत्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येतात. ज्या उद्योगांना निधीची गरज आहे त्याद्वारे त्या उद्योगांना या वित्तीय संस्थांच्या द्वारे निधीचा पुरवठा होतो. त्यामुळे या उद्योगांना, मोठमोठ्या उद्योगांना या बचतीच्या माध्यमातून गुंतवणूक करून भांडवलामध्ये वाढ करणे शक्य होते. वित्तीय व्यवस्थेमधील ज्या वेगवेगळ्या संस्था बचत आणि गुंतवणुकीचे दारिद्र्य तोडण्यामध्ये यशस्वी होतात. वित्तीय व्यवस्थेत असंख्य बचतदाराकडून होणाऱ्या लहान लहान बचती अनेक प्रकारच्या साधनांमार्फत गोळ्या केल्या जातात आणि ही बचत उद्योजकांना यंत्रसामग्री खरेदी करणे व कारखान्याच्या इमारतींना उभारणीसाठी उपलब्ध करून देतात. म्हणून वित्तीय संस्थांची गुंतवणूक आणि भांडवल साठ्यामध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील जी भूमिका आहे ती महत्वपूर्ण ठरते. नंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे की ज्याद्वारे भारतीय वित्तीय संस्थांची आर्थिक विकासातील जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण ठरते ती म्हणजे तांत्रिक नाविन्यांचा विकास. परंपरागत वित्तीय पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असताना दिसून येत होता. परंतु सर्वसामान्यपणे 1991च्या नवीन आर्थिक धोरणाच्या स्वीकारानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गतिशीलता निर्माण झाली आणि वेगवेगळ्या वित्तीय संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य झाले आणि यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पैशाची बचत, वेळेची बचत आणि श्रमेची बचत होऊ लागली. या सर्व नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून करण्यात येतो. यामुळे अर्थव्यवस्थेला एका प्रकारची गती प्राप्त होते. श्रम पैसा
आणि वेळ याची बचत होते आणि उत्पादनाची प्रक्रिया गतिशील होते. वर्तमान स्थितीचा जर आपण विचार केला तर आपल्याला कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग, NEFT किंवा ATM असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला निधींची हस्तांतरण करताना एक सोयीचं वातावरण तयार होतं. याबरोबरच ही आधुनिक साधनं जी आहेत, ही आधुनिक साधनं जरी असली तरी त्याच्यामध्ये सुरक्षितता आहे आणि या सुरक्षिततेमुळे लोकांच्या किंवा ग्राहकांच्या मनामध्ये विश्वासाचे वातावरण तयार झालेले आपल्याला दिसून येते. या म्हणजेच नवीन तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या संदर्भात देखील किंवा त्याचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेला गतिशीलता निर्माण करण्यासाठी या वित्तीय संस्था महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येतात. या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या सर्व गोष्टींमुळे आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धी यामध्ये सुलभीकरण झाले आहे, यामध्ये सोपेपणा निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्थेतील जमीन, श्रम, भांडवल, संयोजक हे जे काही उत्पादनाचे घटक आहेत, या उत्पादनाच्या घटकावर देशाच्या उत्पादनाची पातळी किंवा त्या देशाचा विकास अवलंबून असतो. या वित्तीय संस्था वेगवेगळ्या बचतीचे जे बचतदार आहेत, या बचतदारांच्या माध्यमातून बचती संकलित करून हे उद्योगाला किंवा उत्पादन क्षेत्राला किंवा सेवा क्षेत्राला म्हणजेच या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कृषी, उद्योग आणि सेवा या वेगवेगळ्या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्यासाठी मदत करतात आणि यामध्ये काळानुसार या साधनांमध्ये बदल होत आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेच्या उत्पादनामध्ये आणि पर्यायाने आर्थिक वृद्धीला हातभार लागतो. अशा प्रकारे आजच्या या तासामध्ये आपण आर्थिक विकासातील वित्तीय संस्थांची भूमिका हा घटक अभ्यासला. तर आजच्या या तासामध्ये आपण थांबू. उद्या तासामध्ये आपण वित्तीय संस्थांचं कार्य काय आहे या कार्यावरती विचार करू, अभ्यास करू आणि